माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्रीलिंग पुराण अभिवाचन करत आहे. भाग 13. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलस्वामिनी देवताय नमः. अविघ्नमस्तु नारायणाय नमः. ओम नरोत्तमाय नमः. ओम श्री वेदव्यासाय नमः. करून प्रारंभ करते. अध्याय 13 भाग उमेचे स्वयंवर भाग 6. श्रीसुत म्हणाले, त्यावेळी ब्रह्मदेवाच्या भाकिताप्रमाणे महादेवी पार्वतीच्या तपाने भगवान शंकराच्या मनात प्रीती निर्माण झाली होती. त्यामुळे सर्व जगाचे कल्याण व्हावे म्हणून भगवान भवाने हेमवती देवीशी विधिवत विवाह केला होता. त्यावेळेस ब्रह्मदेव मरीची आदी ऋषींना घेऊन पार्वतीच्या तपोवनात गेले होते. त्यांनी पार्वतीस प्रदक्षिणा घालून वंदन केले. विचारले, हे शैलेजे, आपण ह्या कठीण तपाने लोकांना सतत संतप्त करीत आहात, त्यामागे काय कारण? हे माते, आपणच ह्या संपूर्ण जगाची निर्मिती केली, तेव्हा आपणच ते नष्ट करू नका. आपल्या तेजाने ते सर्वजण जिवंत असतात. सर्व लोकांचे स्वामी भगवान शंकर आहेत. आम्ही तर त्यांचे केवळ किन्नर समजले जातो. ते महादेव आपल्याला स्वतःवरतील. हे अंबिके, आपणाखेरीज हे आता सृजन कार्य करणार नाही, तेव्हा ते अवश्य आपले पती होणार आहे, असे म्हणून तिला पुन्हा नमस्कार करून ते निघून गेले. ते सर्वजण जेव्हा निघून गेले तेव्हा एका विद्वानाचे रूप घेतलेले भगवान शंकर त्या आश्रमात आले. त्यांच्या तेजावरून पार्वतीने त्यांना ओळखले. तिने त्यांना प्रणाम केला. त्यांचे तिने साग्र संगीत पूजन केले. अखेर तिने त्यांची स्तुती गायली. तेव्हा तिच्यावर अनुग्रह करून शंकर हसत हसत म्हणाले, हे महादेवी, तुझे स्वयंवर होईल. त्यावेळी तेथे जमलेल्या सत्पुरुषांमध्ये मी सौम्य रूप घेऊन येईल बरं का, असे तिला सांगितल्यावर आपल्या दिव्य दृष्टीने त्यांनी तिच्याकडे पाहिले. त्यानंतर ते अंतर्ध्यान झाले. मग पार्वती देवी देखील स्वतःच्या पुरास गेली. तिला पाहून तिच्या आईवडिलांना अत्यंत आनंद झाला. आपल्या तपस्वी मुलीला लिंगन देऊन त्यांनी तिचे मस्तक खणले. शंकराने पार्वतीस दिलेला शब्द माहीत नसल्याने हिमालयाने सर्वत्र तिच्या स्वयंवराचं आमंत्रण धाडले. त्याप्रमाणे तेथे ब्रह्मदेव, विष्णू, इंद्र, अग्नी, भग, त्वष्टा, अर्यमा, विवस्वान, यम, वरुण, वायू, चंद्र, ईशान, रुद्र सर्व 33,333 देव आले. ऋषीमुनी आले, अश्विनी कुमार आले, 12 आदित्य आले, गंधर्व, गरुड, यक्ष, सिद्ध, दैत्य, किंपुरुष, उरक, समुद्र, नद, वेद, मंत्र, मंडल, स्तोत्र, क्षण, नाग, पर्वत, यज्ञ, सूर्य, ग्रह असे अनेक अच्युक तेथे आले होते. पार्वती का पवित्र आणि सुशोभित सोन्याच्या विमानात बसली. त्या विमानाला सर्व प्रकारची रत्न जडलेली होती. गंधर्व, सिद्ध, किन्नर अशांच्या गायनाने, अप्सरांच्या नृत्याने त्या विमानाला दिव्य शोभा आलेली होती. रत्नांनी जडलेली पांढरे छत्र त्या विमानावर होते. संध्याकाळी दिसणाऱ्या पूर्ण चंद्राप्रमाणे चेहरा असलेल्या त्या पार्वतीने हातात माला घेतली. तिच्या बाजूंना निरनिराळ्या वस्तू घेतलेल्या सख्या उभ्या होत्या. त्याच वेळी पार्वतीच्या मांडीवर एका लहान बालकाचे रूप घेऊन भगवान शंकर झोपले होते. निमंत्रित लोकांना ते बालक दिसताच क्षोभ निर्माण झाला. त्या बालकांना मारण्यासाठी इंद्राने वज्र उभारले, पण त्याचा हात तसाच आपोआप रोखला गेला. त्याला आपल्या हातचं खालविला देईना. अशीच गती यमाचा दंड, निवृत्तीचे खडंग, वरुणाचा नागपाश, सोमाची गदा, कुबेराचा दंड, ईशानाचा शूळ, आदित्याचे मुसळ, वसूंचे मृगल आयुधाची झाली. प्रत्यक्ष विष्णूला देखील आपले चक्र फेकता येईना. अशा रीतीने रागवलेल्या त्या सर्व देवगणांचे काहीच चालेनासे झाले. ब्रह्मदेवाने मात्र शंकराचे ध्यान करताच त्याला समजून आले की पार्वतीच्या मांडीवरचे बालक म्हणजे शंकर होय. तेव्हा त्याने त्या बालकाचे पाय धरले. पुराणे सामवेदातील संगीत शंकराच्या गुप्त शुभ नावाने युक्त सवन म्हटले आणि तो म्हणाला, हे सृष्टीतल्या कारण असणाऱ्या महादेवा, ही प्रकृती देवी आपली नेहमीच पत्नी बनून जगाचे कारण बनलेली आहे. तिला व तुम्हाला सर्वांचे वारंवार नमस्कार असोत. हे सर्व देवगण आपल्या योगामुळेच मोहित होऊन मूर्ख बनले, म्हणून आपणच अनुग्रह करा, सर्व काही पूर्ववत ठीक करा. इतकी आळवणी करून त्याने देवाकडे वळून शंकराच्या त्या बालक स्वरूपाला शरण जायला त्यांना सांगितले. तेव्हा नारदाने
नारायणाने सर्वांचं शंकराला प्रणाम करून त्याची स्तुती केली. त्यावेळी त्र्यंबक प्रसन्न झाले. त्यांनी सर्व देवांचे थिजवलेले आत शस्त्रे पूर्ववत केली. मग त्यांनी बालरूपाचा त्याग करून अत्यंत रमणीय अद्भुत दिव्य स्वरूप घेतले. त्या रूपाच्या तेजाने काही देवतांचे डोळे दिपले. अखेरीस सर्व देव देवता, ऋषीमुनी, सिद्ध, यक्ष वगैरे तेथे जमलेल्या सर्व निमंत्रितांनी शंकर भवानीस प्रणाम केला. त्यांचे स्तवन गायले. सर्व देवतासमक्ष पार्वतीने अत्यंत आनंदाने अत्यंत सुगंधी वरमाला शंकराच्या चरणावर वाहिली. नंतर तिने शिवाची पूजा केली. अखेर तिच्यासह तेथील सर्व उपस्थितांनी जमिनीवर डोके ठेवून शिवाला प्रणाम केला. भाग 61. विघ्नेश्वराचा जन्म. अध्याय. हत्तीप्रमाणे मुख असलेल्या विनायकाचा जन्म कसा झाला ते श्रीसूत सांगू लागले. त्यावेळी इंद्र, उपेंद्र वगैरे देव दैत्यांच्या धर्मकार्यासाठी विघ्ने आणायला एकत्र आली होती. त्यामुळे सगळे असुर, राक्षस, तमोगुण, रजोगुण प्रमुख असणारे सजीव पृथ्वीवर होते. ते निर्विघ्नपणे यज्ञ, दाणे वगैरे करून ब्रह्मा, विष्णू वा शंकरांना प्रसन्न करून घेत असत. त्यांच्याकडून आपणास हवा तो वर ते मिळवीत असत. अशा परिस्थितीत देवांना नेहमी विजयी व्हायचे असेल तर दैत्यांच्या कार्यात विघ्ने यायला हवी होती आणि देवांची कार्य विघ्ने न येता पार पाडायला हवी होती. तसेच स्त्रियांना पुत्रप्राप्ती, पुरुषांची कामे पूर्ण व्हावी आदी कारणासाठी शंकरांनी विघ्नेश्वर अशा पुत्राला जन्म द्यायचा होता. त्याप्रमाणे ते सर्व देव शंकराकडे गेले. त्यांना स्वतःचा हेतू सांगितला. तेव्हा शंकरांनी त्यांना तुमचे कल्याण हो असा वर दिला. त्यावेळी अंबिका पार्वतीने गजाननाला जन्म दिला. परमशुभ हत्तीसारखे तोंड असलेल्या, वर देणारा, त्रिशूळ पाश घेतलेला असा सर्व लोकांना जन्म देणारा होता. त्यावेळी देव, सिद्धी वगैरे सर्वांनी आकाशातून फुलांची वृष्टी केली. त्यांनी त्या एकदंत गणेशाची स्तुती एकाग्रतेने केली. गणेशाने आपल्या आईवडिलांना वंदन केले. त्यांनी स्वतः त्यांच्यावर आवश्यक ते सर्व संस्कार केले. शिवाने त्या गजाननास आलिंगन दिले. त्याचे मस्तक हुंगून शिव त्याला म्हणाले, हे माझ्या पुत्रा, दैत्यांचा नाश, देव विद्वान अशांवर उपकार करण्याकरिता आपल्या हा अवतार झाला. दक्षिणा न देता यज्ञ करणारे जेव्हा स्वर्गाच्या मार्गावर असतील तेव्हा त्यांना तू विघ्ने आण. तसेच अभ्यास करणे, शिकवणे, व्याख्यान व कर्म या गोष्टी करताना जो अन्यायाने वागेल त्याचे प्राणहरण कर. ज्या स्त्रिया वा पुरुष आपले धर्म सोडून वागतील किंवा धर्माचे नीट पालन करणार नाही त्यांचे प्राण तू घे. उलट जे स्त्री पुरुष नेहमी भजन पूजन करतात त्यांना तू स्वतःचे साम्य द्यायला हवंस. ते बालगणेशा, तुझ्या भक्तांचे रक्षण तू हर प्रयत्नाने कर. तरुण व वृद्ध भक्तांचे तू रक्षण कर. कोणी ब्रह्मा, विष्णू अथवा माझे पूजन करील त्याआधी त्याचे तुझे पूजन करावे. तसे न केल्यास त्याचे कल्याण होण्याऐवजी अकल्याण मात्र होईल. त्यामुळे त्यांना कोणत्याच देवांकडून इच्छिलेले काहीच मिळणार नाही. जे लोक तुझी पूजा करतात ते देवांनी देखील पूजा करावी इतके पवित्र होतील. तुझे पूजन केले नाही तर अज, हरी, इंद्र यांना आणि मला देखील विघ्ने बाधा करतील. त्यानंतर गणपतीने विघ्न गण निर्माण केला. ती विघ्ने त्याला नमस्कार करून त्याच्या पुढ्यातच राहू लागले. त्या दिवसानंतर लोक भगवान गणपतीचे पूजन करू लागले. स्कंदाच्या आधी जन्मलेल्या ह्या मोठ्या भावाची जन्मकथा मी तुम्हाला संपूर्ण सांगितली. जो ही कथा वाचून दाखवतो, ऐकतो तो परमसुखाने संपन्न होतो. अध्याय 62. तांडव नृत्य. भगवान शंकराचे तांडव नृत्य कसे सुरू झाले? त्या नृत्याच्या प्रसंगातून काली आणि क्षत्रपाल कसे निर्माण झाले असे प्रश्न ऋषींनी विचारले. त्यावर त्यांना श्रीसूत सांगू लागले. दारुक नावाचा एक असुर होऊन गेला. तो मोठा तपस्वी पराक्रमी होता. एखाद्या कालाग्नीप्रमाणे तो देवांना व विद्वानांना त्रास देऊन मारीत असे. त्याच्या त्रासाने अत्यंत गांजून गेलेले देव अखेरीस ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांना घेऊन ब्रह्मदेव शंकराकडे गेला. त्या सर्वांनी शंकराची स्तुती केली. ब्रह्मदेव अत्यंत नम्रपणे नमस्कार करून शिवाला म्हणाला, हे भगवान, दारुक नावाचा असुर महाभयंकर, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण परावृत्त झालो. त्याचा वध करून आम्हा सर्वांचे रक्षण आपण करा. भगवान शंकर हसून गिरिजास म्हणाले, हे शुभे,
जगाचे कल्याण व्हावे म्हणून मी आज आपणास विनंती करीतो. हे वरानने तो दारू असुर स्त्री वद्य म्हणजे केवळ स्त्रियांच्या हातूनच मरण येणार आहे. त्यामुळे त्याचा वध आपण करावा. शंकराच्या सांगण्यानुसार दारुकासुराचा वध करण्यासाठी अवतार घ्यायला पार्वती तयार झाली. प्रथम शिवाच्या शरीरात तिचा 16वा अंश शिरला. हे न समजल्याने ब्रह्मा इंद्र देवांना ती तशीच शंकराच्या शेजारी उभी असलेली दिसत होती. शिवाच्या शरीरात प्रवेश केलेल्या पार्वतीच्या त्या अंशाने त्याच्या कंठात असलेल्या विषाने स्वतःसाठी शरीर तयार केले. त्या विषाच्या काळेपणामुळे काळा कंठ असलेली कांती निर्माण झाली. त्या अग्निस्वरूप कालकूट महाविषाने काळा कंठ असलेल्या कालीचे भयंकर रूप पाहून तेथील देव भीतीने पळू लागले. त्या कालीच्या कपाळी शंकरासारखाच तिसरा डोळा होता. मस्तकावर अति तीव्र अशी चंद्रकोर होती. हातात धारदार प्रचंड त्रिशूळ होता. कालीने अनेक आभूषणे दिव्य वस्त्रे धारण केली होती. तिच्या बरोबरीने अनेक देवता पिशाच्चे उत्पन्न झाले होते. पार्वतीच्या आज्ञेने कालीने दारुक दानवावर हल्ला केला. त्याच्याशी युद्ध करून त्याला ठार केले. तिच्या वेगामुळे निर्माण झालेल्या क्रोधाग्नीमुळे सारे चराचर भयभीत झाले. भगवान शंकर प्रेतांनी घेतलेल्या काशीच्या स्मशानात बालरूपाने तो क्रोधाग्नी पिऊन टाकू लागले. त्या कालीच्या मायेने तेही रडू लागले. त्या बालकाला रडताना पाहून शिवमायेने मोहित झालेली काली पुढ्या झाली. तिने त्या बालकास उचलून छातीशी धरले. आपल्या स्तनातील दूध त्यास पाजले. त्या दुधाबरोबरच शंकराने कालीचा क्रोध देखील पिऊन टाकला. त्या क्रोधाने तो बाल शिव क्षत्रपाल म्हणजे क्षत्राचा रक्षक बनला. त्या क्षत्रपालाच्या 8 मूर्ती झाल्या. त्या बालशिवाने क्षत्ररक्षण केल्याने काली देवी बेशुद्ध झाली. त्यामुळेच प्रसन्न होऊन भगवान शंकराने तांडव नृत्य सुरू केले. ती वेळ संध्याकाळची होती. त्या शुली शंकराबरोबर सर्व भूते प्रेते त्यांचे स्वामी देखील नाचत होते. त्या तांडव नृत्याच्या स्वरूपात कालीने हा कंठ अमृत प्याले. मग ती देखील त्या स्मशानात सुखाने नृत्य करू लागली. तेव्हा बाकीच्या योगिनी देखील नाच करू लागल्या. त्यावेळी पार्वतीला ब्रह्मदेवाने इंद्राने प्रणाम केले होते. असे हे तांडव नृत्याचे मी संक्षिप्ताने वर्णन केले. मात्र लोक ह्या तांडव नृत्याचे कारण दुसरेही सांगतात. योगामुळे झालेल्या आनंदामुळे भगवान शंकराने हे तांडव नृत्य केले असे मानतात. अध्याय 63 श्रीकृष्णाला शैवदीक्षा. उपमन्यूने श्रीकृष्णाला शैवदीक्षा कशी दिली हो असे ऋषींनी विचारले. श्रीसूत म्हणाले, सनातन भगवान वासुदेवाने यलोकी जन्म घेतला होता. तो त्यांच्या स्वतःच्याच इच्छेने तरी तेव्हा देखील त्यांनी या मनुष्य देहाची निंदा करून आत्मशुद्धी केली होती. पुत्र होण्याच्या इच्छेने कृष्ण तप करण्यासाठी वनात गेला. तेथे त्याला धौम्य ऋषींचा आश्रम व धौम्य ऋषींचे देखील दर्शन झाले. त्यांना त्याने प्रणाम करून 3 प्रदक्षिणा घातल्या. त्या धौम्याच्या केवळ दर्शनामुळे कृष्णाच्या शरीर व कर्मातून निर्माण झालेले मळ अथवा दोष नष्ट झाले. त्या कृष्णाला भस्म लावून महान तेजस्वी उपमन्यूने अग्नी वायू अशा क्रमाक्रमाने पाशुपत ज्ञान दिले. मुनींनी दिलेल्या ह्या प्रसादाने कृष्ण देखील पाशुपत ज्ञानामधले फार मोठे तज्ज्ञ गणले जाऊ लागले हो. त्यानंतर कृष्णाने 1 वर्ष तप केल्यावर त्यास महेश्वराचे दर्शन झाले. महेश्वराचे गण व अंबेचेही दर्शन. त्याबरोबर त्याला शिवाच्या दर्शनाने कृष्णाला त्याचा पुत्रही मिळाला. तेव्हापासून कृष्णास नेहमी पाशुपात ज्ञानातील ज्ञानी लोकांचा सहवास मिळू लागला. अशा ह्या पाशुपत ज्ञानाची प्राप्ती करून घेण्याखेरीज अशा ज्ञानी लोकांना आपल्या ऐपतीप्रमाणे दाने देऊन त्यांचे पूजन केले तरी चालते. त्यामुळेही आपल्या मनोकामना पूर्ण होतात. अध्याय 64 कृष्णाची स्तुती. ऋषी म्हणाले, भगवान श्रीकृष्ण कोणत्या तपाच्या योगाने संतुष्ट होतो? श्रीसूत म्हणाले, हाच प्रश्न पूर्वी राजा अमरीशाने मार्कंडेय मुनींना विचारला होता. अमरीशांनी त्यांची स्तुती करून म्हटले, अत्युत्तम असा धर्म कोणता? अमरीशाचे बोलणे ऐकून मार्कंडेय मुनीने उभे राहून हात जोडले, श्रीकृष्णाचे स्मरण केले. ते म्हणाले, हे राजन, नारायण भक्ती सर्वश्रेष्ठ म्हणजेच त्याचे स्मरण करणे, पूजन करणे, त्याला भक्तिभावाने स्मरण करणे हा या प्रत्येक गोष्टीत अश्वमेधाचे फल सामावलेले आहे. पूर्वी त्रेतायुगात
कौशिक नावाचा कोणी विद्वान होता. तो नित्य सामगान करीत असे. तो नेहमी वासुदेवात परायण होता. जेवताना, बसल्यावर, झोपताना अशा सर्व गोष्टी तो वासुदेवाच्या ठिकाणी आपले मन ठेवत असे. नेहमी भगवान विष्णूच्या अतिउत्तम चरित्राचे गायन करीत असे. भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन तो हे गायन करीत असे. अशा रीतीने तो भक्तियोगी झाला. तेथेच भिक्षा मागत राहू लागला. त्याला तेथे हरीचे भजन करताना पाहून पद्माढ्य नावाच्या कोणा माणसाने अन्न दिले. कोणी पद्माख्य माणसाने अन्न दिले. ते गरम गरम अन्न आपल्या परिवारासह खाऊन कौशिक परमप्रसन्नपणे तेथे हरिचरित्र गात राहिला. ते गान पद्माख्य वेळोवेळी ऐकत राहिला. काही वेळाने कौशिकाचे शिष्य तेथे आले. ते समाजातल्या सर्व थरातले होते. ते ज्ञानी, विद्याधारी, परमशुद्ध वासुदेवाचे भक्त होते. त्या सर्वांना परमशुद्ध अन्न पद्माख्याने स्वतः वाढले. शिष्यांच्यासह अतिशय प्रसन्न झालेल्या कौशिक हरीचे गान करीत राहिला. मालव नावाचा एक व्यापारी होता. तो मनात प्रीती असलेला मालवना रोज श्रीहरीस दीपमाला लावत होता. मालवी नावाची त्याची पत्नी. ती नेहमी गायीच्या शेणाने हरीची जागा सारवत असे. हे दोघेही पती पत्नी कौशिक गात असलेले हरिनाम ऐकत असत. कुश देशातून व्रत घेतलेले 50 विद्वान तेथे आले. ते हरीचे भजन करण्यास फारच प्रवीण होते. ते तेथेच राहू लागले. अशा या कौशिकाच्या हरिभजनाची कीर्ती सर्वत्र फैलावली. ती कीर्ती ऐकून कलिंग देशाचा राजा तेथे आला. म्हणाला, हे कौशिक, आज तू व तुझे सर्व अनुयायी माझ्या नावाचे कीर्तन करा. हे ऐकून कौशिक समजावणीच्या स्वरात त्याला म्हणाला, हे राजन, माझी जीभ, वाणी हे हरीच्या अखेरीस इंद्राचे देखील कधी स्तवन करीत नाही, तेव्हा ती काही तुझे महत्त्व गाणार नाही. त्याने असे म्हटल्यानंतर त्याचे इतर शिष्यांचं देखील राजाला तसेच म्हणाले. हे भजन ऐकणाऱ्या श्रोत्यांनी देखील राजाला म्हटले की ते केवळ हरीचेच वचन ऐकतील, राजाचे नव्हे. हे सर्व ऐकून राजा भयंकर रागवला आणि म्हणाला, माझे नौकर माझी कीर्ती गातील, ती सर्व तुम्हाला ऐकावीच लागेल. चारही दिशांना गायली जाणारी माझी कीर्ती हे लोक कशा ऐकत नाही ते मी बघतो. राजाचे असे म्हटल्याबरोबर त्या सर्व विष्णुभक्तांनी एकमेकांच्या कानात लाकडी खुंट्या मारल्या आणि कान बंद केले. राजाचे नौकर राजाची कीर्ती गाऊ लागले. कौशिक त्याचे शिष्य समजले की राजा आपल्याकडूनही त्याची कीर्ती गाऊन घेईल, म्हणून त्याने सर्वांनी स्वतःच्या जीवांची टोके तोडली. काय केलं? स्वतःच्या जीवाची टोके तोडली. त्यामुळे राजाचा क्रोध अधिक भडकला. त्याने त्या सर्वांना आपल्या राज्यातून हाकलून दिलं. ते सर्वजण निर्वसित बनून उत्तर दिशेकडे निघाले. ज्यावेळी त्यांनी आपल्या स्थूल देहाचा त्याग केला, म्हणजे ते मेले, त्यावेळी त्यांना येताना पाहून यमाने विचार केला की याचे काय करावे. ब्रह्मदेवाने यमराजाला सांगितले की या सर्वांना सुखकर स्थान द्यावे, कारण ते नेहमी विष्णूची भजन करीत असत. त्याप्रमाणे यमाने त्यांना दिव्य लोकात पाठवले. तेथील लोकपाल कौशिक, मालव, पद्माख्य अशा या सर्वांना पाहून आदराने बोलू लागले. स्वतः ब्रह्मदेवाने त्यांचे स्वागत केले. अखेरीस ते सर्वजण हिरण्यगर्भाबरोबर थेट विष्णू लोकास गेले. तेथे ते विष्णूच्या जवळ दिव्य रूपात राहू लागले. दिव्य रूपात त्यांचे स्वरूप नारायणासारखे 4 हात असलेले, अंगावर शुभ चिन्हे असलेले असे होते. स्वतः नारायणाने मोठ्या प्रेमाने त्यांना नाव घेऊन बोलवले व त्यांना म्हटले, तुम्ही येथे हे कल्प संपेपर्यंत राहा. या कौशिकाच्या भजनामुळे योगनिद्रेत झोपलेला मी जागा झालो आहे. थोड्या वेळाने मधुर अक्षराहून सुंदर विनेप्रमाणे गुण असलेली तत्त्वज्ञ, वाद्य वाजविणारी, मंद मंद स्मित करणारी, अद्भुत भूषणे घातलेली, गायन करणारी लक्ष्मी तेथे आली. तिच्या 4ही बाजूंना हजारो दासी होत्या. काही वेळाने तेथे ब्रह्मदेव वगैरे जमले. त्यांनी तुमरू नावाच्या गंधर्वास बोलवले. त्या गंधर्वाने मधुर पदाचे गायन केले. गंधर्वीणा वाजवली. खुश झालेल्या विष्णूने त्याला विविध रत्ने, परमदिव्य भूषणे, दिव्यमाला सर्व देऊन गौरवले. तेव्हा तो निघून गेला. विष्णूने तुमरू गंधर्वाचा केलेला सत्कार पाहून नारद बेचैन झाले. त्यांना दुःख चिंता वाटली. ते म्हणाले, तुमरूने प्राप्त केलेला हरियोग मला मूर्खाला कधी प्राप्त होईल? इतके दिवस हरिजवळ राहून माझा काही उपयोग झाला नाही, म्हणून माझा धिक्कार असो. यानंतर पुढे नारदाने तप करून तुमरू समान स्थान मिळवले. म्हणून नारायणाचे भजन करून केलेले
आराधना नेहमी सत्कीर्ती, ज्ञान, वर्चस्व, संतुष्टता देते. कारण कौशिक, पद्माख्य वगैरेंनी हरीच्या भजनानेच सर्व मिळवले. म्हणून विष्णूच्या मंदिरात जो गायन, भजन, नृत्य, वाद्य करील, कथा करून आराधना करील, इतरांनी तसे केलेले जो ऐकतो तो विष्णू स्वरूपच होतो. या ठिकाणी कथा संपली. पुढील भाग बघूया. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं हर हर महादेव शंभो.